मान्सूनचा खंड सध्या सक्रिय आहे आणि राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी मागच्या 24 तासात सुद्धा ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी कोरडे वातावरण असून तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटलेला आहे। सकाळपासूनच आपल्या राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र तसंच इकडे आपण विदर्भाचा भाग बघितला तर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस, हलक्या पावसाचे थेंब सध्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि इकडे साठून असलेल्या मराठवाड्याच्या भागामध्ये सकाळपासून पाहायला भेटत आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सध्या मान्सूनने कुठल्याही भागात प्रगती केलेली नाही आहे। मुंबईच्या भागापासून जिथे मान्सून बनलेला होता त्या स्थितीमध्ये सध्या मान्सून इथून आपल्याला पुढे पण दिसणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। याचा प्रमुख कारण म्हणजे असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जेव्हा तीव्र कमी दाब किंवा कमी दाब जेव्हा बनतोय तर त्या सिस्टममुळे मान्सूनची ट्रफ हे समोर वाढतोय, पण सध्या उत्तर पश्चिम दिशेनं हे वारे चालत आहेत आणि ही वाऱ्यांमुळे मान्सूनची ट्रफ सध्या या वाऱ्यांमुळे समोर वाढू शकत नाही आहे। सध्या हे महाराष्ट्रावर यामुळे सक्रिय आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश भाग आणि मराठवाड्यातील बहुतांश भागापर्यंत सध्या मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। येणाऱ्या दिवसामध्ये मान्सून कधी पोहोचतोय यावर आपण लक्ष ठेवून आहोत। मित्रांनो, जर मी तुम्हाला मान्सूनी ट्रफचा अपडेट दिला तर आपण पाहू शकता 4 जून रोजीची स्थिती आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता 4 जून रोजी या भागामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून येतो, तर सध्या ही इथे स्थिती मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागापर्यंत बनलेली आहे। यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिण भागाचा समावेश आहे। नांदेडचा दक्षिण भागापर्यंत सध्या इथे मान्सून बनलेला आहे। अहिल्यानगरचा दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आताही मान्सूनची वाट पाहावी लागत आहे। नाशिक, जळगाव या भागात, धुळेच्या भागातही मान्सून पोहोचलेला नाही आहे। इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातही मान्सून पोहोचलेला नाही आहे। तसंच इकडे आपण वर्धा, यवतमाळ, वाशिमचा भाग बघितला तर या भागातही सुद्धा आता मान्सूनसाठी वाट पाहावी लागत आहे आणि उत्तर भागामध्ये सध्या महाराष्ट्रात मान्सूनी वारे कधी चालणार आहेत याची शेतकरी सध्या प्रचंडपणे आकाशाकडे वाट पाहत चालत आहे। पुढील 24 तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकते अशी शक्यता सध्या या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे। 5 तारखेचा रोजी राज्यामध्ये सध्या विदर्भातील काही भागांमध्ये, खास करून पश्चिम भागामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भाग आहे, नागपूरपर्यंत काही भागापर्यंत तुरळक स्वरूपाचा विखुरल्या स्वरूपात आज पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात। बाकी इथे आपण पाहू शकता उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये 1-2 ठिकाणी मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात, तर मुंबईमध्येही मध्यम काही ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटू शकते। तसंच पुण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा इथे पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, पुढील 24 तासाचा तुम्हाला हवामान अंदाज मी दिला तर पुढच्या 24 तासासाठी राज्यामध्ये काही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात। यामध्ये विदर्भाचा भाग असू शकते, अकोला, वाशिम, तसंच इकडे यवतमाळ, इकडे अमरावतीचा भाग, काही ठिकाणी या भागात तुरळक स्वरूपाचा विखुरल्या स्वरूपात पावसाचे ढग, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते। नागपूरमध्येही काही ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता आहे, खास करून दक्षिण नागपूरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। चंद्रपूरमध्ये एखादी ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला आज दिवसभरात भेटू शकतात। यामध्ये जर आपण मराठवाड्यावर आलं तर छत्रपती संभाजीनगर, इकडे नांदेड, तसंच परभणी, हिंगोली या भागातही 1-2 ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात। तसंच इकडे धाराशिवच्या भागापर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। तर कोल्हापूर आणि साताराच्या भागातही पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। पुणे आणि अहिल्यानगरच्या भागातही पावसाची सरी पाहायला भेटू शकते। तसंच नाशिक, धुळे आणि जळगाव, तसंच नंदुरबार या भागातही 1-2 ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी नाशिकच्या भागात खास करून काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी सुद्धा पुढच्या 24 तासासाठी पाहायला भेटू शकतात। मुंबई, सांताक्रूज आणि ठाणे, पालघर या भागातही पावसाची सरी काही ठिकाणी पाहायला भेटू शकतात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड पासून तर गोव्याच्या भागापर्यंत काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पावसाची सरी पाहायला पुढच्या 24 तासांमध्ये भेटू शकतात। सह्याद्रीचा घाटमाथ्याच्या भागामध्येही अनेक ठिकाणी पुढच्या 24 तासासाठी हलका ते मध्यम
मध्यम पावसाची सरी पाहायला आपल्याला भेटू शकते. एकंदरीतच राज्यामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात. काही ठिकाणी खास करून ज्या भागामध्ये मान्सून सध्या दाखल झालेला नाही आहे त्या भागामध्ये वादळी वारेसुद्धा वाहू शकतात. तर सतर्क राहण्याची गरज आहे. विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटू शकते आणि लवकरच आपल्या राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे अशी शक्यता निर्माण होत आहे. 12-13 तारखेला एक वेदर सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये बनू शकते आणि त्यानंतर राज्यामध्ये परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते अशी शक्यता इथून समोर निर्माण होत आहे. आणि त्यामुळेच निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सून हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मान्सूनकडे वाट चाललेली आहे त्याची आणि मान्सूनकडे सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. सध्या मान्सून राज्यातील बहुतांश भागापर्यंत कधी दाखल होतो यावर आपण पण लक्ष ठेवून आहोत. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.